नमस्कार शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवांसाठी आली आनंदाची बातमी। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकरी बांधवांसाठी, त्याचबरोबर पीएम किसान योजनेच्या 23व्या हप्त्याची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकरी बांधवांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे। केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या 23व्या हप्त्याची तारीख व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याची शेतकरी बांधवांनो तारीख ही आता जाहीर करण्यामध्ये आली आहे। येत्या 20 जून रोजी शेतकरी बांधवांच्या खात्यावरती म्हणजेच की पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता व पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता जमा होणार आहे शेतकरी बांधवांनो। परंतु तुम्ही पात्र आहात का नाही हे देखील आपल्याला पाहायचं आहे, त्यामुळे 2 ते 3 मिनिटे नक्की वेळ काढून व्हिडिओला पाहत चला। त्याचबरोबर चॅनलवरती जर का नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती नक्की टाका, व्हिडिओला देखील लाईक करा। तर आता चला पाहूया सविस्तर अपडेट। आता शेतकरी मित्रांनो, हे पैसे नेमके कसे जमा होणार? आता 20 तारखेला काही जिल्ह्यांमध्ये आणि काही शेतकरी बांधवांच्याच खात्यावरती ही रक्कम जमा होणार आहे, असं राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलेलं आहे। पहिल्या टप्प्यामध्ये 20 जून रोजी हे पैसे पडणार, त्यानंतर उर्वरित जिल्हे जे असतील त्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा त्या 20-21 असे जून पर्यंत पैसे जमा होणार आहेत शेतकरी बांधवांनो। पण सर्वात अगोदर नेमकी 20 जून रोजी कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे? नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता व पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता। आपण त्या जिल्ह्यांची यादी तर आता लगेच पाहणारच आहोत। त्यापूर्वी शेतकरी बांधवांनो, तुम्हाला मी सांगणार आहे की राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून तुम्हाला कोणती 2 कामे करायला सांगण्यामध्ये आलेले आहेत। ती जर का तुम्ही 2 कामे पूर्ण नाही केली तर तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे सुद्धा 2000 रुपये जमा होणार नाहीत, त्याचबरोबर पीएमचा सुद्धा हप्ता जमा होणार नाही। शेतकरी बांधवांनो, याकरिता तुम्हाला 2 कामे करणं अतिशय आवश्यक आहे। जर तुमची 2 कामे अपूर्ण असतील तर तुम्हाला ही 2 कामे लवकरात लवकर म्हणजे की आजच पूर्ण करून घ्यायची आहेत, जेणेकरून तुम्हाला 20 जून रोजी म्हणजेच की उद्या हप्ता जमा होईल। तर पहा, आता नंबर 1 वरती तुम्हाला नमोचा हप्ता मिळवण्यासाठी व पीएमचा हप्ता मिळवण्यासाठी ई-केवायसी करायला सांगण्यामध्ये आलेले आहे। होय शेतकरी बांधवांनो, जर तुमची ई-केवायसी अपूर्ण असेल तर तुम्हाला ई-केवायसी लवकरात लवकर पूर्ण करायची आहे। असे बरेच सारे शेतकरी बांधव आहेत ज्यांची ई-केवायसी अपूर्ण आहे। याकरिता शेतकरी बांधवांनो, तुम्हाला हप्त्याच्या लाभासाठी ई-केवायसी पूर्ण करायची आहे। त्यानंतर राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून दुसरं काम सांगण्यामध्ये आलेलं आहे, आधार बँक खात्याशी लिंक असणे। होय शेतकरी बांधवांनो, अनेक शेतकरी बांधवांचं आधार बँक खात्याशी लिंक नाही। शेतकरी बांधवांनो, तुम्हाला आता सांगतो, आधार बँक खात्याशी लिंक नसल्यानंतर नेमकी काय होते तर तिकडून सरकार डीबीटीच्या द्वारे पैसे पाठवते, परंतु तुमच्या खात्यावरती जमा होत नाही। त्यामुळे डीबीटी प्रणालीद्वारे सरकार पैसे पाठवत असतं। त्याकरिता शेतकरी बांधवांनो, तुम्हाला तुमचं आधार बँक खात्याशी लिंक करून ठेवायचं आहे, त्यानंतर तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होत असते। तर आता तुम्हाला हे 2 कामे तर शेतकरी बांधवांनो समजले असतील। नमो आणि पीएमच्या हप्त्याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला कोणती 2 कामे करायची होती, तर आता त्यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे 20 जून रोजी म्हणजे की कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो व पीएमच्या हप्त्याचे 2+2 म्हणजेच की 4000 रुपये रक्कम जमा होणार आहे। आता मी त्या जिल्ह्यांची यादी मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे। त्या जिल्ह्यांपैकी जर का तुमचा जिल्हा आलेला असेल तर तुम्हाला शेतकरी बांधवांनो काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। डायरेक्ट तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये म्हणजेच 9व्या हप्त्याचे आणि पीएम किसान योजनेचे केंद्र सरकारच्या माध्यमातून 2000 रुपये असे एकूण 4000 रुपये आता फक्त या 10 जिल्ह्यांमध्ये जमा होणार आहे। त्यानंतर उर्वरित जिल्ह्यांमध्ये पुढील काही दिवसांमध्ये रक्कम जमा होणार आहे, असं राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलेलं आहे। पहा, आता तुम्हाला मी तर पाहत शेतकरी बांधवांनो, तुम्हाला मी आता जिल्ह्यांची यादी वाचून दाखवणार आहे। त्या जिल्ह्यांपैकी जर का तुमचा जिल्हा आलेला असेल तर तुम्हाला हप्त्याचा लाभ भेटणार आहे। त्यामुळे आता जिल्ह्यांची यादी पाहतच चला शेतकरी बांधवांनो, व्हिडिओला काय कीप करू नका, जेणेकरून तुम्हाला अधिकृत माहिती आणि संपूर्ण डिटेलमध्ये माहिती समजणार आहे। तर पहा, आता नंबर 1 वरती जिल्हा असणार आहे नंदूर। नंदूर मधील जर शेतकरी असाल, नंदूर जिल्ह्यामध्ये राहून शेती करत असाल तर तुम्हाला सुद्धा रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर नाशिक मधील जर शेतकरी असाल, नाशिकमध्ये राहून शेती करत असाल, नमो पीएमच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर नाशिकमधील सर्व शेतकरी बांधवांची ही प्रतीक्षा संपलेली आहे। त्यानंतर शेतकरी बांधवांनो, जळगाव, कोल्हापूर, लातूर या जिल्ह्यांपैकी जर का तुमचा जिल्हा देखील आलेला असेल तर तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर हिंगोली, जालना या जिल्ह्यांपैकी जर का तुमचा जिल्हा आलेला असेल तरी सुद्धा तुमच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा रक्कम जमा होणार आहे। त्यानंतरचा जिल्हा असणार आहे शेतकरी बांधवांनो पालघर, परभणी, रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये सुद्धा रक्कम जमा होणार आहे। ठाणे, वाशिम,
अहमदनगर, अकोला आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांपैकी जर का तुमचा जिल्हा आलेला असेल तरी सुद्धा तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर गडचिरोलीमधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, हे होते जिल्हे. या जिल्ह्यांपैकी जर का तुमचा जिल्हा आलेला असेल तर तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही आहे. डायरेक्ट तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये व PM किसान योजनेचे 2,000 रुपये जमा होतील. पण त्यापूर्वी शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलेली 2 कामे पूर्ण करायची आहेत. तर शेतकरी बांधवांनो, ती 2 कामे पूर्ण केल्यानंतर तुमच्या खात्यावरती रक्कम नक्कीच जमा होणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, अशी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंटमध्ये नक्की कळवा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.